तर केशर हे फक्त फुलं तोडली आणि त्यातले पराग काढले एवढंच नाहीये. तुम्ही विचार करा एका फुलामध्ये ना फक्त 3 पराग असतात जे केशर असतं. त्याच्यातनं ते पराग 3 काढायचे. लाखो फुलांमधनं 1 किलो केशर निघतं. मग असं मला कंकण डिस्ट्रिक्टमध्ये नारानाग म्हणून प्लेस आहे. तिथे वरती 8व्या सेंचुरीतली ना शिव मंदिर आहे. आता काही रुईन्स राहिलेत. एक लेक आहे वरती. तिथली एनर्जी, तिथलं वातावरण, तिथे जो आवाज असतो ना तो फक्त वाऱ्याचा आणि कळकळणाऱ्या झऱ्यांचा. काश्मीरचं सौंदर्य, हस्तकला आणि संस्कृती आणि त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक मराठी स्त्री, दीपाली भातखंडे, द काश्मीर ब्लिसची निर्माती, सोशल वर्क आणि बिझनेस यांचं अनोखं समीकरण. मी धनेश कुलकर्णी आणि ही आहे अ बिट डिफरंटची खास भेट. तर मॅम, काश्मीर ब्लिसची सुरुवात कशी झाली? काश्मीर ब्लिसची सुरुवात मी अनेक वर्ष काश्मीरमध्ये असल्यापासून 2007 पासून मी काश्मीरमध्ये आहे. आणि मला जायचं रिझन माझं खूप वेगळं निघालं की पूज्य श्री रविशंकरजी जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे फाउंडर आहेत त्यांच्यामुळे काश्मीरला 2005 भूकंप येऊन गेला होता. तेव्हा अनेक घरं उद्ध्वस्त झाली होती आणि त्याच्यामुळे बरीच मुलं बेघर झाली होती. तर मग गुरुजींनी ठरवलं की त्या मुलांचं आयुष्य हे कुठेतरी सेटल व्हायला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी अनाथाश्रम चालू केला, शाळा चालू केली. मग त्याची देखरेख करण्यासाठी आम्हाला काही टीचर्सना पाठवलं होतं. त्याच्यासाठी माझं काश्मीरला सगळ्यात पहिल्यांदा जाणं झालं. तुम्ही तिकडे सोशल वर्क पण करता आणि हा बिझनेस पण करता, ते कसं सांभाळता, कसं बॅलन्स कसं होतं? ॲक्च्युली मला गुरुजींनी इतकी छान जबाबदारी दिली की सोशल वर्क करताना वुमन एम्पॉवरमेंट आणि यूथ एम्पॉवरमेंटसाठी काम करायला सांगितलं. आणि कधी पण कोणी एम्पॉवर होणार किंवा एम्पॉवरमेंट म्हटली की सगळ्यात पहिले त्याच्याबरोबर फायनान्स पण आला. आणि फायनान्शियली पण व्यवस्थित असायला पाहिजे असेल तर मेंटल स्टॅबिलिटी आली. आणि या दोन्हीचा बॅलन्स करायला मला तिथे मिळाला. त्याच्यामुळे मी ठरवलं की नुसतं मेंटल पीस ऑफ माइंड नाही चालणार आहे, तर पीस ऑफ माइंड बरोबर आपल्याला थोडंसं त्यांना फायनान्शियली पण सक्षम बनवणं हे आवश्यक आहे. आणि ऑफकोर्स ते म्हणताना कुठेतरी मला पण त्याचा उपयोग नक्कीच झाला. तिथल्या फार्मर्सशी किंवा म्हणजे आता हे सगळं करताना आता काश्मीरबद्दल लोक बरंच काही ऐकून असतात. सो मग तिथे लोकांशी मिळून जुळून काम करायला कितपत सोपं आहे किंवा अवघड, कसं काय झालं? कसं ना, आपण ऐकलेलं बरंच असतं. पण शेवटी माणूस आणि लोकं म्हटली ना, Yes. की प्रत्येकजण जेव्हा आपण जाऊन भेटतो, तेव्हा आपण म्हणतो, की "अरे, आपण बघतो ती परिस्थिती दरवेळेसच नसते." तर त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये माझ्या असं लक्षात आलं ना, की लोकांना तिथल्या लोकल लोकांना पण ना, हे बाहेर कनेक्ट व्हायला खूप आवडतं. पण आपण पण त्यांच्याबद्दल काही समज, गैरसमज करून घेतलेत. तसे त्यांचे पण आपल्याबद्दल काही समज, गैरसमज आहेत. त्याच्यामध्ये कुठे एक ब्रिज तयार व्हायला पाहिजे होता, एक पूल तयार व्हायला पाहिजे होता. तो मी प्रयत्न केला, की तो एक पूल जर झाला तयार, तर आपल्याला म्हणजे दोन्ही बिझनेसच्या दृष्टीने पण होईल आणि आपल्या राष्ट्रीयकरणाच्या दृष्टीने पण ते उपयोगीच आहे नक्की. एम्पॉवरिंग कम्युनिटी म्हणताना नक्की तुम्ही कुठल्या गोष्टीवर फोकस करता? एम्पॉवरिंग कम्युनिटी जसं मी आत्ता सांगितलं तसंच. एम्पॉवर म्हणजे सगळ्यात पहिले एम्पॉवर व्हायला आपण मेंटली स्ट्राँग असलं पाहिजे. सगळ्यात पहिली आपली इच्छा असली पाहिजे काहीतरी करायची आणि पुढे जायची. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मन स्ट्राँग, त्याच्याबरोबर शरीराची साथ आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन सोशल, सोशल झालं की पुढे फायनान्शियल या सगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट म्हणताना आपण म्हणतोच ना, की घरातली जशी स्त्री असते तसं अख्खं घर असतं. त्याच्यामुळे आम्ही पहिलं ठरवलं, की स्त्रियांना सक्षम करायचं किंवा त्यांची एम्पॉवरमेंट ही जास्ती गरजेची आहे. त्या जर पीसफुल असतील, त्या जर शांत असतील, त्या जर आनंदी असतील, पीसफुल म्हणण्यापेक्षा पण खुश आणि आनंदी असतील, तर पुढे बराच फरक हा घडू शकतो. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा स्त्रियांवरती फोकस करायचं ठरवलं. त्याच्यामुळे आम्ही भेटायचो. प्रत्येक स्त्रीमध्ये कुठली ना कुठली तरी क्वालिटी ही असतेच. कोणी शिवणकाम चांगलं करत असतं, कोणी छान गात असतं, कोणी स्वयंपाक छान करतं, कोणी घर छान ठेवतं. मग ती प्रत्येकीची आम्ही एक-एक जी क्वालिटी आहे ती हेरली आणि त्याप्रमाणे त्यांना पुढे न्यायचं ठरवलं. फेअर ट्रेड आणि सस्टेनेबिलिटी मध्ये काय फरक, म्हणजे कितपत अडचण येतात तुम्हाला? ओके, फेअर ट्रेडबद्दल बोलायचं तर फेअर ट्रेड ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. आणि फेअर म्हणजे काश्मीरमध्ये जे चालू होतं,
ते सगळ्यात पहिल्यांदा आपण काश्मीर म्हटलं ना, की सगळ्यात पहिले डोक्यात कुठलं आपल्याला येतं? तर काय घेऊन ये, तर काश्मीरमधनं केशर घेऊन ये. आणि केशर हा विषय आला, की सगळ्यात पहिले डोक्यामध्ये येतं, की हे नक्की प्युअर केशर हो. आहे ना? हे व्यवस्थित आहे ना, की हे डुप्लिकेट आहे? इथपासनंच चालू होतं. तर तिथपासनं फेअर ट्रेडला स्टार्ट होते. मग त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंगपासनं पुढे लोकांपर्यंत पोहोचवेपर्यंत बऱ्याच स्टेप्स आहेत. पण थोडंसं जर मी केशरच एकच प्रॉडक्ट घेऊन सांगायचं जर मी म्हटलं, तर केशर हे फक्त फुलं तोडली आणि त्यातले पराग काढले, एवढंच नाहीये. तुम्ही विचार करा एका फुलामध्ये ना फक्त 3 पराग असतात जे केशर असतं. जे 3 लाल रंगाचे असतात ते आणि 3 पिवळे असतात. ते अर्थात औषधासाठी उपयोगी होतात. त्याच्यातनं ते पराग 3 काढायचे, त्याच्या खालचा व्हाईट पार्ट कट करायचा, त्याला प्रोसेसिंग म्हणतात आणि त्याच्यानंतर केशरचं काम हे पुढे चालू होतं. मग लाखो फुलांमधनं 1 किलो केशर निघतं. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा येतं, की अनफेअर ट्रेड हं. किंवा हे ऑथेंटिक असेल का नाही? याच्यामध्ये नक्की काय असेल का नाही? इथनं सुरुवात होते. पण आम्ही केशरच्या बाबतीमध्ये किंवा ड्रायफ्रुटच्या बाबतीमध्ये एक गोष्ट केली. आम्ही घरोघरी गेलो. प्रत्येक जो तिथला शेतकरी आहे, जो किसान आहे तिथला, त्यांच्या घरोघरी गेलो. त्यांची प्रोसेस पाहिली. हं. काश्मीर युनिव्हर्सिटी किंवा पामपोरमधलं जे सॅफ्रॉन इन्स्टिट्यूट आहे, ही अतिशय सक्षम आणि अतिशय चांगल्या लेव्हलची आहे. तिथे जाऊन भेटलो. त्यांच्याकडनं अभ्यास केला, की नक्की केशर कसं असलं पाहिजे आणि केशर, डुप्लिकेट केशर आणि बाहेरच्या देशातनं आलेलं म्हणजे इराणमधनं आलेलं, अफगाणिस्तानमधनं आलेलं केशर आणि आपलं भारतीय केशर याच्यातला फरक कसा असला पाहिजे, हे आम्ही तिथे शिकलो. पहिल्यांदा त्याचा अभ्यास केला आणि पुढे मग ट्रेडमध्ये उतरलो आणि त्याच्यामुळे आज मी म्हणजे प्राउडली सांगू शकतो, की प्रत्येक गोष्ट जी आम्ही मार्केटमध्ये आणतो ती खूप ऑथेंटिक आणतोय. त्याच्यावरती पूर्णपणे अभ्यास केलाय, त्याचं सर्टिफिकेशन आहे आणि ती पुढे घेऊन जातोय. ओके. याचबरोबर काश्मीरी हँडक्राफ्ट थोडेसे कमी होत चाललेत, लुप्त होत चाललेत. तर हो. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हं. काश्मीर हे ना पूर्णपणे कलाकुसरीने भरलेलं आहे. जसं प्रत्येक घरामध्ये आपण जे पहिले पाऊल ठेवतो ना, तेच आपण पहिल्यांदा अतिशय सुंदर अशा गालिच्यावर किंवा कालींवरती हो. पाऊल ठेवतो. पाऊल ठेवताना पण आपल्याला असं वाटतं, "अरे, याच्यावरनं आपल्याला हां. चालायचंय." इतकी सुंदर ती कलाकुसर असते. तिथले पडदे असतील, बेडशीट असतील किंवा चहाचा कप असेल, तो पण हां. आर्टिस्टिक असतो. जेवायची त्यांची थाळी असेल, तर ती पण तांब्याची आणि हँडवर्क केलेली असते. म्हणजे आर्ट हे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या आर्ट हे आहेच आहे. पण थोडंसं मशिनायझेशन झाल्यामुळे हं. आर्टकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलंय. काही गोष्टी मशीनमध्ये व्हायला लागल्यात आणि एक पारंपरिकता. प्रत्येक घराची एक-एक स्पेशालिटी आहे. हं. कोणी पश्मिना शॉल बनवण्यात स्पेशल आहे. कोणी आरी वर्क, हँडवर्क करण्यात स्पेशल आहे. कोणी तांब्याचं वर्क, कोणी वुडन वर्कमध्ये स्पेशल आहे. तर थोडंसं ते कमी जे होत चाललंय, हं, हं. त्याच्याकडे आम्ही जे एम्पॉवरमेंट म्हणतो, तेव्हा या स्किल डेव्हलपमेंटकडे पण लक्ष दिलं. कारण ही स्किल्स आहेत. ही येस. प्रत्येकाची ती त्यांच्या डी-एन-एमधनं, जीन्समधनं आलेली स्किल आहे. डेफिनेटली. आणि स्किल कुठलं पण ना घरामध्येच जास्ती पुढे हो. व्यवस्थित जातं. त्याच्यामुळे आम्ही त्याचा पण प्रयत्न करतोय, की प्रत्येक घरातनं निदान एक किंवा दोघांनी तरी पारंपरिक जो त्यांचा व्यवसाय आहे, तो पुढे न्यावा याच्यासाठी. ओके. तर काश्मीरमध्ये शिलाजीत पण फेमस आहे. पण ते ऑथेंटिक कुठलं काय नक्की आहे? कारण याच्यात बऱ्याच कंपन्या आल्यात आणि बरेच जण म्हणतात. तो कसं ओळखायचं किंवा काय? शिलाजीत म्हणजे ना आधी सगळ्यात पहिलं म्हणजे शिलाजीत हा एक प्रकारचा दगड आहे आणि तो हाय अल्टिट्यूडला म्हणजे लद्दाख भागामध्ये तो आपल्याकडे भारतामध्ये मिळतो आणि तो जो दगड असतो, हा पाण्यात टाकून त्याला शुद्ध केलं जातं. हा काही दिवस पाण्यामध्ये ठेवला जातो. त्याच्यानंतर त्यातल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या खाली येतात आणि शुद्ध शिलाजीत हे वरती राहतं. मग त्याच्यातनं शुद्ध शिलाजीत हे काढलं जातं. शुद्ध शिलाजीतनं हे थोडंसं च्युइंगमसारखं असतं. म्हणजे आपण ते स्ट्रेच केलं ना, की ते स्ट्रेच होतं. हा ओके. शिलाजीतचा पहिला फॉर्म आहे. दुसरा फॉर्म आहे कधी-कधी ते थोडंसं लिक्विडकडे होतं. पण शिलाजीत हा जरी दगड असला तरी ते च्युइंगम किंवा रेझिन फॉर्म म्हणतात त्याला. ओके. हे रेझिन फॉर्ममध्ये असतं आणि जे रेझिन फॉर्ममध्ये आहे, जे स्ट्रेच होतं ते शिलाजीत शुद्ध असतं. ओके. आता जसं तुम्ही काश्मीरमध्ये टूर्स पण अरेंज करता, तर टुरिझमचा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे तुम्ही वेगळं काय देऊ शकता त्याच्यात? काश्मीरमध्ये मी ना टुरिझम चालू करायचं मुख्य कारण होतं ना, काही वर्षांपूर्वी काश्मीरची कंडिशन अशी होती, की लोकं पटकन काश्मीरला यायला तयार नाही व्हायची, घाबरायची किंवा अनेक प्रश्न होते.
पण मी स्वतः काश्मीरला माझी पुण्यातली कार घेऊन मी राहत होते. मी स्वतः सगळीकडे फिरत होते आणि माझ्या लक्षात आलं ना, की काश्मीरला आपण जिथे बघू ते सुंदरच आहे. नुसता फोनचा कॅमेरा किंवा कॅमेरा नुसता समोर ठेवला, की जी काय आपल्याला त्याच्यामध्ये एक स्लाईड मिळते ती अतिशय सुंदर आहे. आणि एक गोष्ट जाणवली, की लोकं जर काश्मीरला नाही आले आणि काश्मीर जर नाही पाहिलं, तर आपण खरंच काही नाही पाहिलं. म्हणतात ना, की अगर फिरदौसे बरू जमी असते, हमी असते, हमी असते, हमी असते. म्हणजेच काय स्वर्ग कुठे आहे तर तो इथेच आहे, इथेच आहे आणि पृथ्वीवरचा फक्त स्वर्ग. पृथ्वीवरचा स्वर्ग हा काश्मीरमध्येच आहे. आणि ते खरोखरच आपली जी काय कश्यप ऋषींची भूमी आहे काश्मीर, हो. ती अतिशय सुंदर आहे. मग असं वाटलं की लोकांनी यायला पाहिजे, काश्मीर पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी टुरिझम चालू केलं, त्याच्यावरती अभ्यास केला आणि एक गोष्ट लक्षात आली ना, की टुरिझमनं हे फक्त ठराविक बागा, ठराविक ठिकाणं एवढंच नसतं. मी सांगितलं तसं काश्मीर हे प्रत्येक ठिकाणी अतिशय सुंदर आहे. माझा 17-18 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी काश्मीरमध्ये इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी गेले. तिथे पांडवांची अनेक ठिकाणं आहेत, जिथे पांडवांचं अस्तित्व होतं. 18व्या शतकातली काही तिथे मंदिरं आहेत. आता काही ती रुईन्स फॉर्ममध्ये आहेत. हं. सूर्य मंदिर होतं पूर्वी हं. तिथे. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा टुरिझमपासून लांब राहिल्या आहेत. किंवा वुलरसारखा लेक आहे, जो एशियातला सगळ्यात मोठा लेक आहे, 2 नंबरचा. ओके. तो वुलर लेक पण काश्मीरमध्ये आहे, तो आपल्या भारतामध्ये आहे. तर या गोष्टी पण आपण पाहायला पाहिजेत. त्याच्यामुळे मग टुरिझमला थोडासा वेगळा पण आम्ही अँगल दिला. ज्यांना रेग्युलर टुरिझम पाहिजे, ते रेग्युलर करू शकतात. ज्यांना थोडंसं ऑफबीट करायचं आहे, ते ऑफबीट करू शकतात. आणि ज्यांना कोणाला जर ट्रेकिंग किंवा याच्यामध्ये एडव्हेंचरमध्ये इंटरेस्ट आहे, तर तिथे एडव्हेंचर टुरिझम पण आपण करतो. सोशल एंटरप्राइज चालवताना तुम्हाला सगळ्यात मोठा लेसन काय मिळाला? काय शिकलात? लेसन जर म्हणायला गेलं ना, तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली ना, की आता मी कुठल्या पर्टिक्युलर एरियाबद्दल नाही म्हणणार, पण विश्वास हा सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये असला पाहिजे. जेव्हा एखाद्या गोष्टीवरती आपला विश्वास असतो, तेव्हाच आपण ती गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकतो. मग तो विश्वास बिल्डअप करायला एक पिरियड लागतो. ती ह्युमन रिलेशन तयार करायला एक वेळ लागतो आणि तो वेळ खूप कमिटेडली द्यायला लागतो आपल्याला. तर सगळ्यात पहिला मला जो अडथळा पण नाही म्हणता येणार, पण सुरुवात करण्यासाठी सगळ्यात पहिले विश्वास बिल्डअप करायला लागला. ट्रस्ट. हो. ट्रस्टशिवाय की आपण पुढे जाऊ शकत नाही, हे लक्षात आलं. कारण काश्मीर थोडंसं आपल्या नजरेतनं पण आपण काही वेगळ्या नजरेने हो. बघतो. तसंच ते पण आपल्याला वेगळ्या नजरेतनं बघतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रस्ट हीच तिथे होती. ओके. वुमन एंटरप्रेन्योरसाठी तुम्ही काय नवीन संदेश द्याल तिकडे? वुमन एंटरप्रेन्युअरसाठी ना, आम्ही तिथे स्किल वर्कशॉप घेतो. त्याच्यामध्ये मग फूड प्रोसेसिंगचे पण घेतो. जसं काश्मीर ॲपलसाठी फेमस आहे. ॲपलप्रमाणे तिथे पेअर आणि पीच ही पण फळं होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज होतात. तर या सगळ्यांचं प्रिझर्वेशन कसं करायचं, त्याच्यापासून वेगवेगळे जाम कसे बनवायचे आणि वर्षभर पुरतील अशा ह्यांनी कशी कोल्ड स्टोरेजमध्ये ॲपल पूर्ण आपल्याला ॲपल तर वर्षभर लागतं, पण हो. सीझन थोडा असतो. सीझन असतो. मग त्या यानी चालू केलं, की कोल्ड स्टोरेजचं त्यांना ट्रेनिंग दिलं. त्याचप्रमाणे जॅम्स असतील किंवा वेगवेगळे फूड प्रॉडक्ट्स आहेत, हं. त्याच्यासाठी वुमनला थोडं केलं. त्याचप्रमाणे हँडीक्राफ्टमध्ये प्रत्येक स्त्रीचं एक काही ना काहीतरी असतं. बसल्या-बसल्या त्या घरामध्ये दिवसाला 1-1, 2-2 चादरी तयार करतात. दिवसाला त्यांचं बसल्या-बसल्या इन्कम चालू झालं. ओके. त्याचप्रमाणे पश्मिना धागा जो अजूनही चरख्यावरतीच काढला जातो. तो धागा काढायचं काम आम्ही देतो त्यांना. त्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्याचप्रमाणे ते काम पण त्यांना दिलं जातं. तुम्ही जे टूर्स अरेंज करता त्याच्यातनं कुठला इंटरेस्टिंग किंवा फनी असा अनुभव आहे की जो लक्षात राहण्यासारखा आहे? काश्मीरच्या बाबतीत फनी थोडं अवघड आहे, पण इंटरेस्टिंग अनुभव माझा नक्की आहे. टुरिस्ट टुरिस्ट आहे कारण ना, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, काश्मीरला येताना प्रत्येक टुरिस्ट हा ना, मनात एक प्रकारची भीती घेऊन आलेला असतो. एकतर भीती तरी असते, नाहीतर थोडीशी तेढ तरी असते काश्मीरीबद्दलची. पण तोच टुरिस्ट जेव्हा जातो ना, तेव्हा अक्षरशः तिथल्या लोकांच्या आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. साधं टॅक्सी ड्रायव्हर असेल, त्याच्याशी इतकं बॉन्डिंग तयार झालेलं असतं, की पूर्णपणे प्रत्येकाचा काश्मीरबद्दलचा व्ह्यूज बदललेला असतो. आणि प्रत्येक जण सांगतो, की नाही मी परत काश्मीरला येणार आणि तो जो एक विश्वास तयार व्हायला पाहिजे.
तो तिथे होतो. आणि माझा अजून एक अनुभव आहे. काश्मीर ही गोष्ट अशी आहे ना, म्हणजे काश्मीरमध्ये ना एक गोष्ट कायम बोलली जाते, की मुंबई की फॅशन और कश्मीर का मौसम कब बदलेगा पता नहीं चलता. तर खरंच आहे, की आत्ता ऊन असतं आणि कधी धो-धो पाऊस मुसळधार चालू होईल सांगता येत नाही. आणि पाऊस पण कसा तर -डिग्रीमध्ये तो पाऊस हो. असतो. पाणी अतिशय गार असतं. तर त्यावेळेस अनेक प्रकारचे वेगवेगळे त्रास चालू होतात. पण त्यावेळेस मी दरवेळेस पाहिलं ना, की काश्मीरी लोकही पुढे येऊन आलेल्या प्रत्येक टुरिस्टला मदत करतात. जर कोणाची गाडी कुठे अडकली असेल, तर नुसतं गाडी नीट करायला मदत नाही करत, तर गाडीतल्या लेडीजना, मुलांना घरी घेऊन जातात. बायका येऊन तिथल्या घरी घेऊन जातात. त्यांना चहा-पाणी करणं, त्यांना व्यवस्थित वॉर्मनेस देणं, हे तिथे काम करतात. सो ही काश्मीरची खासियत मात्र आहे. आता तुम्ही एवढे वर्ष काश्मीरमध्ये काम करताय आणि राहिलेला आहात, तर तुम्हाला तिथली काही अशी हॅबिट लागली? अं, हॅबिट अवघड आहे. पण एक गोष्ट मात्र मी काश्मीरमध्ये ना नक्की शिकले, की जी परिस्थिती येईल ना त्याला तोंड देता यायला हां. पाहिजे. म्हणजे कधी काश्मीर बंद असायचं, कधी चालू असायचं. कधी आत्ता सगळं छान चाललंय आणि अचानक काय झालं आणि मेसेज आला, की अर्ध्या तासामध्ये काश्मीर बंद होणार, की पटकन कसं आपण आपल्या घरी पोहोचतोय, हं. इथपर्यंतची तयारी. त्याच्यामुळे जी परिस्थिती येईल, त्या परिस्थितीला तोंड देता येणं हे मी नक्की काश्मीरमध्ये शिकले. तुम्हाला तिथली लोकल डिश अशी कुठली आवडते? अ, काश्मीर म्हटलं की तिथे वाजवान, नॉन-व्हेज या गोष्टी जास्ती आल्या. पण मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. हो. त्याच्यामुळे मी तिथली स्पेशल डिश सांगेल ती म्हणजे नद्रू. नद्रू म्हणजे कमळ काकडी, ओके. कमळाचं देठ. कमळ काकडी ही काश्मीरमध्ये अतिशय फेमस आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय डिलिशियस आणि हेल्दी अशी डिश आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार बनतात तिथे. अगदी भज्यांपासनं भाजीपर्यंत सगळ्या गोष्टी असतात. आणि जे नॉन-व्हेज खातात त्यांच्यासाठी तर काश्मीरी वाजवान हे फेमस आहेच. ओके. तुम्हाला जर एक दिवस सांगितलं, की असा टुरिस्ट कुठला तरी तुम्ही एक प्लेस सांगा जिथे जायला आवडेल तुम्हाला. अशी कुठली एक प्लेस आहे, की जी पटकन आठवते? मग असं मला कंकण डिस्ट्रिक्टमध्ये नारानाग म्हणून प्लेस आहे. तिथे वरती 8व्या सेंच्युरीतली ना शिव मंदिर आहेत. आता काही रुईन्स राहिलेत. एक लेक आहे वरती. तिथे जाऊन राहायला मला नक्कीच आवडेल. तिथली एनर्जी, तिथलं वातावरण, तिथे जो आवाज असतो ना, तो फक्त वाऱ्याचा आणि कळकळणाऱ्या झऱ्यांचा. ना तिथे मनुष्य आहे, ना प्राणी आहेत आणि पक्ष्यांचा जो काही आवाज येईल तो. तिथे राहायला नक्की आवडेल. तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासाबद्दल आणि सक्सेसबद्दल जर बघायचं तर एका शब्दात तुम्ही काय सांगाल? एका शब्दात सांगायचं तर एक सॅटिस्फॅक्शन. ओके. एक मिळालेलं एक पूर्णत्व, सॅटिस्फॅक्शन. जे आपण करू शकलो, आपल्याला संधी मिळाली आणि बस गुरुजींचा आशीर्वाद आणि यांनी अजून पुढे करता यावं ही इच्छा. तर काश्मीर ब्लिसचं पुढे 5 वर्षांचं म्हणजे येणाऱ्या काही वर्षांमध्ये काय गोल काय असेल किंवा काय कुठं जायचंय? कुठं बघताय? गोल तर आम्ही बऱ्याच पुढे याच्यामध्ये बघतोय. एक्सपोर्टला आता आम्ही इतरांच्या थ्रू आम्ही एक्सपोर्ट करतोय. पण आता आम्ही स्वतःचं पण एक्सपोर्ट युनिट चालू करणार आहे. काश्मीर ब्लिसच्या अंडर आमच्याकडे अ, काही ड्रायफ्रुट्सवाले आहेत, काही केशरवाले आहेत, काही टुरिझमवाले आहेत, काही हँडीक्राफ्ट्सवाले आहेत. ही वेगवेगळी व्हेंचर्स आहेत. तर प्रत्येक व्हेंचरला जसं-जसं पुढे नेता येईल, तसं-तसं आम्ही नेणार आहोत. प्रत्येकाचं ठिकाण हे वेगवेगळं आहे. आर्ट जे आहे ते वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपल्या जास्ती जाईल. जी ड्रायफ्रुट्स आहेत, ती आपल्या एशियन कंट्रीजमध्ये जास्ती जातील. सो आता आमचा फोकस तोच आहे, की पुढचे 5 वर्ष ज्याला ज्या प्रॉडक्टला जिथे योग्य असेल ती दिशा देऊन पुढे नेणं. ओके. तर तुमच्या प्रॉडक्ट्सबद्दल आम्हाला जरा काही डिटेलमध्ये सांगाल? ओके. आता जर काश्मीर म्हटलं, की मेन 2 गोष्टी येतात ना, की एकतर अक्रोड. तर आमचा काश्मीर ब्लिसचा SSK म्हणून ब्रँड आहे. त्याचा हा अक्रोड आहे. काश्मीरी अक्रोडची खासियत काय असते ना, काश्मीरी अक्रोड ना हा अतिशय ऑइली असतो. म्हणजे नुसतं हाताने दाबला ना तरी हातावर तेल येतं. इतका ऑइली असतो आणि यातली जी ऑइल्स आहेत, ही इसेन्शियल ऑइल्स आहेत. हे कोलेस्ट्रॉल कमी करतं, BP, शुगर कमी करतं. त्याच्यासाठी काश्मीरी अक्रोड चांगला आहे. त्याचप्रमाणे SSK ब्रँडचं आमचं केशर आहे. सो काश्मीरी केशरचं पण जर सांगायला गेलं ना, तर काश्मीरी केशर ना हे अतिशय स्ट्राँग असतं. हे थोडंसं कडवट असतं आणि
मग सांगायला अतिशय म्हणजे अभिमान एक गोष्ट वाटते ना, की काश्मीरी केशर हे 40 लिटर दुधासाठी ना फक्त 2 ग्रॅम पुरेसं असतं आणि हेच जे आपण खूप प्राउडली म्हणतो, की पण इतर देशातलं केशर आमच्याकडे आहे, ते 40 लिटर दुधासाठी 10 ग्रॅम लागतं आणि काश्मीरी आपल्या 2 ग्रॅममध्ये तेच काम करतं. ओके. सो याचे व्हॅल्यूज खूप जास्ती आहेत. त्याचप्रमाणे काश्मीरी शिलाजीत, शिलाजीतबद्दल मी सांगितलं. शिलाजीत हे आर्थरायटिस किंवा जॉइंट पेन या सगळ्या गोष्टींसाठी चांगलं असतं. जसं म्हणतो ना, की प्रकृती किंवा नेचर पण अशी आहे ना, की जिथे ज्या गोष्टींची आवश्यकता असते तिथे त्या गोष्टी बनतात. तर जिथे थंडी असते तिथे हाडांची दुखणी किंवा जॉइंट पेन, दम लागणं, अस्थमा, दमा या गोष्टी जास्ती असतात. त्याच्यासाठी शिलाजीत चांगलं असतं. शिलाजीत स्ट्रेंथ देतं. त्याचप्रमाणे बऱ्याच वेगवेगळ्या बेरीज आहेत, अनेक प्रॉडक्ट्स आहेत. सो हे काश्मीरी केशर आहे. याच्या क्वालिटीचं जर लक्षात आलं तर याचे थ्रेड्स सगळे मोठे आहेत. सगळे मोठे थ्रेड्स आहेत त्याचे. आणि आता आपण ना थोडा वेळ एक 2-4 हे पाण्यात टाकून ठेवू. याच्यामध्ये ना प्रत्येक गोष्टीची ना आम्ही क्वालिटी ठेवलेली आहे. याच्यामध्ये कुठेही ब्रोकन सॅफ्रॉन मिळणार नाही. जसं आपल्याला पाहिजे असतं पूर्ण थ्रेड मोठ्या याच्यातलं सॅफ्रॉन ते आहे. आणि केशर प्युअर हे कसं ओळखायचं, तर केशर हे जेव्हा आपण खातो त्यावेळेस ते कडू लागतं. त्याची चव कडू लागायला पाहिजे आणि रंग हा सावकाश यायला पाहिजे. जर रंग हा हळूहळू आला तर केशर प्युअर आहे. जसं याच्यामध्ये रंग हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे आणि जर रंग एकदम भरभर यायला लागला, बसा यायला लागला, तर समजायचं की याला वर्ण रंग दिलेला आहे. सो हे झालं केशर. त्याचप्रमाणे शिलाजीत, हे SSKचं हिमालयन शिलाजीत आहे, ट्रान्स हिमालया. शिलाजीत हे रेझिन फॉर्म मध्ये असतं. रेझिन फॉर्म म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण ते काढू किंवा ओढू त्यावेळेस त्याला एक स्ट्रेच येतो, च्युइंगम सारखा स्ट्रेच यायला पाहिजे. याला रेझिन फॉर्म म्हणतात. आणि हा स्ट्रेच जितका चांगला तितकी याची प्युरिटी चांगली. सो हे हिमालयन शिलाजीत आहे. आणि शिलाजीत कसं घ्यायचं, तर शिलाजीतचा एक छोटासा एखाद्या हरभऱ्याच्या डाळीच्या दाण्या एवढासा एक गोळा पाण्यामध्ये टाकून किंवा दुधामध्ये टाकून पूर्ण विरघळवायचं असतं आणि शिलाजीत घ्यायचं असतं. हे आपल्या SSKचं शिलाजीत आहे, ट्रान्स हिमालया शिलाजीत किंवा हिमालयन शिलाजीत. आणि आता जर आपण पाहिलं तर याला हळूहळू रंग यायला लागलाय. 5 मिनिटांनी पाहिलं तर पूर्ण पाणी हे गोल्डन किंवा येलो झालेलं असेल. तर मॅडम तुमच्यामुळे आम्हाला काश्मीर आणि काश्मीर ब्लिस बद्दल बरीच चांगली माहिती मिळाली. बरेच चांगले प्रॉडक्ट्स आहेत तुमचे. सो तुम्ही आमच्या शो मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. काही प्रवास आवाजात नाही तर स्पर्शात घडतात. दीपाली यांचा प्रवास तसाच शांत पण खोलवर पोचणारा. काश्मीरचं खरं सौंदर्य तिच्या कामातून अनुभवायला मिळालं. द काश्मीर ब्लिस हे एक मुवमेंट आहे, प्रेमाचं, लोकांचं आणि आपुलकीचं. पुन्हा भेटूया अ बिट डिफरंट मध्ये नव्या कथेसह, नव्या धड्यांसह. धन्यवाद.